तर नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण हे काँग्रेसचे सर्वात प्रभावी असं नेता आहे आणि केवळ नांदेडचेच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे ते नेते आहेत. कारण अशोकराव चव्हाणांच्या मागे त्यांच्या राजकारणाची एक अशी प्रदीर्घ परंपरा आहे. तर अशोक चव्हाण जर समजा काँग्रेसकडून उभे राहिले असते तर त्याचा प्रभाव जवळच्या हिंगोली मतदारसंघावर पडला असता, परभणी मतदारसंघावर पडला असता, लातूर मतदारसंघावर पडला असता. तर भाजपाला नांदेडची जागा सुरक्षित करायची होती आणि अशोक चव्हाणांनी पक्षांतर करताना राज्यसभा आपल्यासाठी मागून त्यांनी आपली जागा सुरक्षित करून ठेवली. कारण आता काँग्रेसकडून यानंतर मुख्यमंत्रीपद दोनदा मिळाल्यानंतर मिळण्यासारखं त्यांच्याजवळ काहीच नव्हतं आणि काँग्रेसकडे त्यांना देण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं. नांदेडमध्ये जी काही काँग्रेस आजपर्यंत जिवंत होती किंवा आहे ती केवळ आणि केवळ चव्हाण घराण्यामुळे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांच्या गेल्या वर्षभर सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेवर अखेरचा पडदा पडला. 13 फेब्रुवारीला चव्हाणांचा भाजपमधील प्रवेश सोहळा पार पडला. अर्थातच चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होणार हे निश्चित. चव्हाणांच्या रूपात मराठवाड्यात भाजपला काय फायदा होऊ शकतो, नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना कशी कलाटणी मिळू शकते, अशा काही मुद्द्यांवर आम्ही नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांच्याशी बोललो. जाणून घेऊ या अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे नांदेडमधील बदललेल्या राजकीय समीकरणांबद्दल. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं या घटनेकडे तुम्ही कसं बघता? नाही, अशोक चव्हाणांचं जे पक्षांतर आहे त्याच्याकडे आपण सर्व अँगलला लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. यातली पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाला या वर्षी पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवायचं आहे तिसऱ्यांदा. आणि सर्वात महत्वाची बाब अशी आहे की त्यांना जे केंद्रामध्ये सरकार आणायचं आहे ते स्वबळावर आणायचं आहे. इतर पक्षाची मदत घेऊन त्यांना सरकार आणायचं नाही. आणि ते त्यांनी अगदी उघडपणे सांगितलेलं आहे की आपकी बार 400 पार. तर 400 पार याचा अर्थच असा आहे की त्यांना स्वबळावर आणायचं आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व कारभार करता येईल. आणि त्यासाठी मग जे लागणार आहे उमेदवार ते त्यांना जिथून मिळतील तिथून त्यांना ते मिळवायचे आहे. तर आपण जर नांदेडचा असा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण हे काँग्रेसचे सर्वात प्रभावी असं नेता आहे आणि केवळ नांदेडचेच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे ते नेते आहेत. कारण अशोकराव चव्हाणांच्या मागे त्यांच्या राजकारणाची एक अशी प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण 1952 पासून सतत मंत्रिमंडळात राहत आलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे त्यांना दोनदा मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पदानंतर ते केंद्रामध्ये गेले. तिथेही त्यांनी गृहमंत्री पदासारखं अत्यंत प्रतिष्ठेचं नंबर 2चं पद भूषवलेलं आहे. आणि त्या परंपरेचा अशोक चव्हाण पाईक आहेत आणि सुदैवानं ती संधी त्यांनाही लाभलेली आहे. अशोकरावही गेल्या 14 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री होते. मग ते महसूल असो, सांस्कृतिक विभाग असो, परिवहन असो, उद्योग असो, अशी खाती त्यांनी सांभाळली आहे. आपल्या पित्याप्रमाणेच त्यांनाही 2 वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवण्याचाही सन्मान मिळालेला आहे. तर अशी ही परंपरा असणारा एक ताकदवान नेता आज काँग्रेसमध्ये होता. आणि नांदेडला जी लोकसभा निवडणूक गेल्या वेळी झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अशोक चव्हाणांनाच उमेदवारी देऊन आताचे जे विद्यमान खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधामध्ये उभं केलं होतं. परंतु वंचित आघाडी म्हणा किंवा मताचं विभाजन म्हणा यामुळं अशोक चव्हाणांना पराभव पत्करावा लागला. तर आपण जर भाजपच्या 400 पार या घोषणेचा सूक्ष्म जर अभ्यास केला तर असं लक्षात येईल की ते प्रत्येक जागेहून एक उमेदवार आपला कसा निवडून येईल या हिशोबाने आपली पावले टाकत आहेत. आणि नांदेडमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यात जर सर्वात मोठा कोणाचा अडसर असेल तर तो अशोक चव्हाणांचा होता.
आणि तो त्यांनी दूर करण्यासाठी तो त्यांनी दूर केला आता, आणि तो करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भाजपचे त्यांच्या मागे प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नाला काल यश आलं. भाजपने चव्हाणांना सोबत घेऊन मराठवाड्यातील राजकीय गणित सोडवलंय का, तुम्हाला काय वाटतं? राजकीय गणित सोडवलं पूर्णपणे असंही नाही, परंतु त्याला काही प्रमाणात निश्चित हातभार लागेल. जसा अशोक चव्हाण आहेत, तर अशोक चव्हाण जर समजा काँग्रेसकडून उभे राहिले असते तर त्याचा प्रभाव जवळच्या हिंगोली मतदारसंघावर पडला असता, परभणी मतदारसंघावर पडला असता, लातूर मतदारसंघावर पडला असता. परंतु आता तेच भाजपमध्ये आल्यामुळं इकडे जे बाकीचे शेजारचे मतदारसंघ आहे त्याचे विपरीत परिणाम तिकडे काही प्रमाणांमध्ये होणार. म्हणजे अशोक चव्हाणामुळेच तिकडले आमदार निवडून येतील असं जरी नसलं तरी अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाण इकडे असल्यामुळे भाजपला तिकडे मदतच होणार आहे त्याही मतदारसंघामध्ये. तर हे सगळं गणित आखून त्यांनी ते हे पाऊल उचललेलं आहे. आणि व्यक्तिगत अशोक चव्हाणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुळामध्ये अशोक चव्हाणांना काँग्रेसमध्ये गेल्या 14 वर्ष मंत्रिपद मिळाली. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदही मिळालं. आणि आता जो भाजपाने माहोल तयार केला एकंदर, मग ते 370 कलम असो, सीए असो किंवा राम मंदिर असो, तर या निवडणुकीमध्ये भाजपाशिवाय कोणी निवडून येणारच नाही अशी जी हवा भाजपाने तयार केली, त्यामुळे बरेचसे विरोधक सध्या गोंधळात पडलेले आहेत. किंवा आगामी निवडणुकीत. आणि एक गोष्ट अजूनही मान्य करावं लागेल की नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता अजून तरी विरोधकाजवळ नाही. विरोधकांची एकजूट नाही हा तर हा एक भाग आहे, पण नरेंद्र मोदीच्या तोडीचा नेताही. त्यामुळे सर्वांनाही शंका आहे की 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होती, आणि 2024 मध्ये जर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आज जी मोडकळीला आलेली काँग्रेस आहे ती पुन्हा कितपत राहील याबद्दल सर्वांच्याच मनात साशंकता असल्याने सर्वजण आत्ताच आपली जागा सुरक्षित करून घेत आहेत. तर भाजपाला नांदेडची जागा सुरक्षित करायची होती, आणि अशोक चव्हाणांनी पक्षांतर करताना राज्यसभा आपल्यासाठी मागून त्यांनी आपली जागा सुरक्षित करून ठेवली. कारण आता काँग्रेसकडून यानंतर मुख्यमंत्रीपद दोनदा मिळाल्यानंतर मिळण्यासारखं त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, आणि काँग्रेसकडे त्यांना देण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांची कुचंबणा कशी होत होती? भाजपमध्ये नेत्यांच्या भाऊगर्दीत अशोक चव्हाणांना किती स्कोप आहे? नाही नाही, आता हे एक तर गोष्ट मानावं लागेल की अशोक चव्हाणांच्या मागे जरी शंकरराव चव्हाणांची पुण्याई वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु याचा अर्थ अशोक चव्हाण कर्तबगार नाहीत असा नाही. अशोक चव्हाणांनी राजकारण काँग्रेसमध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो जे काय आपलं स्थान निर्माण केलंय ते स्वकर्तृत्वावरही केलं. त्यामुळे तसे ते कर्तबगार नेते आहेत. त्या आपली कुचंबना फार प्रमाणात तिकडे सहन करतील असं नाही, परंतु आता एकूण त्यांची जी वयाची स्टेज आहे ती बघता त्यांनाही आता या धकाधकीच्या निवडणुकीच्या राजकारणाशी काही फार इंटरेस्ट असेल अशातला भाग नाही. त्यामुळे ते आरामात राज्यसभेमध्ये 6 वर्ष काढू शकतील. शंकरराव चव्हाणांनी पण इतके मंत्रिपद, केंद्रात मंत्रिपद भोगल्यावर शेवटच्या काळामध्ये राज्यसभेमध्येच आरामात दिवस काढले होते. तीच परंपरा आता ते चालू करणार आहे. अशोक चव्हाण भाजपसाठी मराठा चेहरा बनू शकतात का? त्यांच्या मराठा असण्याचा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात भाजपला फायदा होईल का? काय वाटतं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशोक चव्हाण मराठा नेता जरूर आहेत, म्हणजे मराठा आहेत ते, परंतु त्यांची प्रतिमा मराठा नेता जशी शरद पवार आहे तशी कधी नव्हती. ना शंकरराव चव्हाणांची होती ना त्यांची होती. कारण ते दोघेही जण या सगळ्या जाती धर्म याच्यापासून ते वेगळे असलेल्या त्याची विचारसरणी होती. आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळं त्यांना तसं म्हणणं योग्य होणार नाही असं काही लोक म्हणतील, परंतु दोघेही जण हे पहिलेपासून धार्मिक आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही ते धार्मिक होते. देवधर्मावर त्याची श्रद्धा होती. सत्यसाईबाबाचे दोघेही भक्त होते, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. परंतु आता तुम्ही जे म्हणताय की मराठा आरक्षणावर त्याचा काही परिणाम होईल का? अशोक चव्हाण मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी जे समिती नेमली होती राज्यामध्ये त्या उपसमितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मराठाला आरक्षण मिळावं यासाठी बरेच प्रयत्नही केले, अनेक गोष्टी केल्या,
ही गोष्ट खरी आहे. आणि मराठा समाजाला जर आरक्षण मिळावं याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण मराठा समाज जसा संख्येनं मोठा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याच प्रमाणात त्या संख्येमध्ये त्या समाजामध्ये गरिबी पण जास्त आहे, बेरोजगारी पण जास्त आहे. पूर्वी 100-150 एकर जमीन असायच्या, त्या तुटत तुटत आता सगळे मराठा समाज बहुतांश अल्पभूधारक झालेले आहेत. त्या अल्प जमिनीवर कुटुंबाचा गाडा त्यांना चालवणं शक्य नाही. त्यामुळे नोकऱ्याशिवाय शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण इतकं महाग झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू नये अशी कोणाचीच भावना नाही. परंतु मनोज जरांगे पाटलांनी आज ज्या पद्धतीनं आरक्षण एकंदर सगळा हा प्रकार आपल्या याने हाताळला आहे, आणि ज्या प्रकारे त्यांनी आज ज्या टप्प्यावर ते आंदोलन नेऊन ठेवलेलं आहे, तर ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे असं अजिबात वाटत नाही. कारण आरक्षणासाठी त्यांनी एवढी प्रतिष्ठा प्रणाला लावली की त्यासाठी ते आपला जीव द्यायला आज तयार झालेले आहे. तर अशा वेळेला त्यांना आडवाल किंवा ते कोणाचं ऐकतील किंवा कोणाच्या ऐकण्यात येतील अशी एकूण परिस्थिती काही ती दिसत नाही. त्यामुळं आरक्षण आणि अशोक चव्हाणांचं पक्षांतर याची काही जुळवाजुळव होईल असं वाटत नाही. अशोक चव्हाणांसोबत अजित गोपछडे यांनाही भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपचं नांदेड आणि मराठवाड्यावर लक्ष आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, तुम्ही जर अगदी सुरुवातीपासूनचा जर इतिहास पाहिला तर शिवसेनेनं मुंबई आणि ठाण्यानंतर जे त्या महानगराच्या बाहेर जर आपलं पहिलं पाऊल महाराष्ट्रात कुठे ठेवलं असेल तर ते औरंगाबाद आहे. शिवसेनेनं सर्वात पहिला जो विजय मिळवला मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर तो औरंगाबादला. खासदार निवडून आले, महापालिका तिथली निवडून आली. तर मराठवाडा हा कधीही भाजपच्या फार फेवरला होता असं चित्र नव्हतं. एक गोपीनाथ मुंडेंचा जर अपवाद वगळला बीड जिल्ह्याचा, तर इतर जिल्हे हे शिवसेनेला जास्त लाईक करत असत. शिवसेनेचेच उमेदवार तिथून निवडून येत. जे परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे. म्हणजे नांदेडमध्ये एक काळ असा होता की 4-4 आमदार शिवसेनेचे तिथून राहिले आहेत. तर त्यामुळं शिवसेना हे मराठवाड्यामध्ये जास्त प्रबळ आहे. आणि शिवसेनेला टक्कर देण्याची मराठवाड्यात गरज आहे अशातला भाग नाही. कारण अशोक चव्हाण सारखा मराठवाड्यातला अत्यंत मोठा नेता, केवळ मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रातला मोठा नेता त्यांच्या बाजूला आलाय. आता त्यांना शिवसेनेची टक्कर द्यायची, आणि ती जर टक्कर द्यायची असेल तर त्यांना भाजपला मराठवाड्यामध्ये आपली विस्तार करणं गरजेचं आहे. त्या एकंदर विचारांनी त्यांनी अजित गोपछडेला दिला असेल. अजित गोपछडे खूप तसे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. नांदेडचे डॉक्टर आहेत, ते बालरोग तज्ञ आहेत. अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये काम करत आहेत. भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे ते राज्याचे अध्यक्षही होते. अनेक वेळेला त्यांचं नाव विधानसभेसाठी आलेलं आहे, लोकसभेसाठी पण अनेक वेळेला आलेलं आहे. पण शेवटी त्यांच्या राज्यसभेवर त्याची वर्णी लागली. तर ते भाजप आपले हळूहळू इथं पाय पसरत आहे याचं ते द्योतक आहे. चव्हाणांना नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. आता चव्हाण भाजपमध्ये आल्याने नांदेडमध्ये वंचित फॅक्टर किती प्रभावी ठरू शकतो? ही गोष्ट एकदम 100% खरी आहे की अशोक चव्हाणांना जो पराभव पत्करावा लागला तो वंचितमुळे पत्करावा लागला. कारण वंचितनं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षेच्या बाहेर त्यावेळेला मतं खाल्ली, आणि तेवढ्याच मताच्या फरकाने किंबहुना त्याच्यापेक्षा थोड्या कमी मताच्या फरकाने अशोक चव्हाणांचा पराभव झाला. वंचित जर त्यावेळेला रिंगणात नसती आणि भाजप आणि काँग्रेसमध्ये जर मोठ्या म्हणजे सरळ लढत झाली असती तर अशोक चव्हाण पराभूत झाले नसते. हे 100% तेवढं सत्य आहे. परंतु काय मुळामध्ये भाजपनं जी मी तुम्हाला पूर्वी जे सांगितले की भाजप एक सीट सिक्युअर करून घेत आहे, तर या निवडणुकीमध्ये जर भाजपच्या उमेदवाराला कोणाकडून जर सर्वाधिक जास्त धोका होता तर तो अशोक चव्हाणाकडून होता. आणि काँग्रेसनं 100% यावेळेला अशोक चव्हाणांनाच उभं केलं असतं. आणि अशोक चव्हाण जर उभे राहिले असते तर भाजपच्या उमेदवाराचा 100% विजय होईल हे कोणीही सांगू शकलेलं नसतं. त्यामुळं भाजपचा उमेदवार सुरक्षित करण्यासाठीच भाजपनं गेल्या 1 वर्षापासून अशोक चव्हाणांना ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु आता गोष्ट अशी आहे की अशोक चव्हाणच जर भाजपच्या बाजूने आले तर भाजपच्या उमेदवाराला आता कुठलाही या मतदारसंघामध्ये धोका राहिले नाही. कारण अशोक चव्हाणापेक्षा
जास्त ताकदवान नेता किमान नांदेड जिल्ह्यामध्ये आज तरी दृष्टीला कुठे दिसत नाही. आणि वंचित मध्ये किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षामध्ये अशोक चव्हाणांच्या समोर उभा राहील या तोडीचा नेता आज या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून कोणी नाही. त्यामुळे वंचित स्वबळावर भाजपला टक्कर देऊ शकल आणि ते अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेले असताना याची शक्यता फार कमी आहे. मराठवाड्यात चव्हाणांचा आणखी कोणत्या जागेवर प्रभाव दिसून येतो, काय वाटतं तुम्हाला? हा, मराठवाड्यामध्ये जे अशोक चव्हाण तर तसे पूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचे आहेत कार्यकर्ते आहेत, हे नाकारता येत नाही. परंतु जास्त परिणाम त्यांचा दिसून येईल तो हिंगोली परभणी या जिल्ह्यावर जास्त दिसून येईल. काही प्रमाणामध्ये थोडाफार औरंगाबादमध्ये त्यांचा प्रभाव पडू शकतो, जालन्यामध्ये पडू शकतो. कारण त्यांना मारणारा एक मोठा कार्यकर्त्याचा वर्ग औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या पट्ट्यामध्ये आहे. तर त्या या जागावर त्यांचा परिणाम पडू शकतो. असं प्रताप पाटील आणि अशोक चव्हाण हे दोघे भाजपमध्ये एकत्रित सुखाने नांदू शकतील, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे की प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे यांचे राजकीय गुरु एकच आहेत, शंकरराव चव्हाण. हे दोघेही त्यांच्याच तालमीत म्हणजे राजकारणात पुढे आले. परंतु नंतर त्यांच्यामध्ये मतभेद इतके विकोपाला गेले की शेवटी त्या मतभेदामुळे प्रताप पाटील चिखलीकर विलासराव देशमुखांच्या राजकीय आश्रयाला गेले. त्यांनी आपलं राजकारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे सुरू ठेवलं होतं. परंतु दुर्दैवाने विलासरावचं निधन झाल्यानंतर प्रतापरावला काँग्रेसमध्ये आपला कोणीही गॉडफादर सापडला नाही किंवा राहिला नाही. त्यामुळे मग त्यांनी कंधार मतदारसंघ त्यावेळेला युतीच्या याच्यामध्ये सेनेकडे असल्यामुळे ते सेनेत गेले, तिथून आमदारही झाले. परंतु सेनेमध्ये ते फार काळ काही टिकले नाही. सेनेचं कल्चर त्यांना काही मानवलं नाही. त्यामुळे मग त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला. आता भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे जवळपास 15-20 वर्षांनी हे दोघे पुन्हा काल पहिल्यांदा जवळाजवळ बसले, म्हणजे राजकीय दृष्ट्या. तसे ते एकमेकाला बोलत आहेत काय, म्हणजे बोलत असतील नसतील ते त्यांचं त्यांना माहित. परंतु काल जाहीरपणे ते एकमेकाला ज्या जवळ बसले स्टेजवर भाजप कार्यालयात मुंबईला. आता परिस्थिती अशी आहे की अशोक चव्हाणांना प्रताप पाटलाला जर उद्या तिकीट मिळालं लोकसभेचं तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप अशोक चव्हाणावर टाकणार आणि अशोक चव्हाणांना त्यांना निवडून आणणं हे त्याचं पहिलं राजकीय कर्तव्य असणार. कारण त्यांना पुढे याच्या नंतरचे दिवस भाजपमध्ये काढायचे आहेत. आणि जे त्यांची एकंदर तडजोड झाल्याची जी चर्चा आहे की भविष्यामध्ये त्यांच्या मुलीला भोकरमधून उमेदवारी भाजपच्या तर्फे मिळणार. जर त्यांच्या मुलीला पुढे जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्यांना या जिल्ह्यामधल्या सगळ्याच राजकीय नेत्यांशी किमान चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे. अशा वेळेला अशोकराव फार प्रतापराव पाटलाला नाराज करतील किंवा त्यांच्या विरोधात फार कारवाया करतील असं काही वाटत नाही. कारण आता अशोक चव्हाण यापुढे निवडणुकीच्या रिंगणात कधी उतरतील असं काही दिसत नाही. कारण शंकरराव चव्हाणांनी नंतरच्या काळामध्ये शेवटी राज्यसभेमध्ये बसणं पसंत केलं. 2 वेळा ते राज्यसभेचे शेवटच्या काळामध्ये सदस्य राहिलेले आहेत. अशोक चव्हाणही कदाचित त्याप्रमाणेच आपली परंपरा यापुढे ठेवतील की राजकारण म्हणजे निवडणुकीपासून अलग आपलं राज्यसभेमध्ये शांतचित्तानं राजकीय जीवन आपलं सुरू ठेवणं हा त्यांनी प्रिफर केला असेल. आणि प्रतापराव त्यांच्या मुलांना किंवा मुलाला किंवा मुलीला राजकारणात एस्टॅब्लिश करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे दोघांची पण आता सध्या लक्ष एकच आहे की आपल्या वारसांना राजकारणात प्रस्थापित करणं. आणि हे सगळं पाहता ते दोघांमध्ये फार आता वैमनस्य वाढेल असं काही वाटत नाही. नांदेडमध्ये काँग्रेस नवा चेहरा उभा करणार का? नाही, एक गोष्ट तर मान्य केली पाहिजे की अशोक चव्हाण जे काल बोलले पत्रकारांना किंवा काँग्रेसनं मला जसं खूप दिलं तसं मी पण काँग्रेसला खूप दिलं, ते तथ्य आहे त्याच्यामध्ये. कारण नांदेडमध्ये जी काही काँग्रेस आजपर्यंत जिवंत होती किंवा आहे ती केवळ आणि केवळ चव्हाण घराण्यामुळे आहे. म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण. किंबहुना मी तर असं म्हणेन की अशोक चव्हाणांनी शंकरराव पेक्षा पण जिल्ह्यामध्ये काँग्रेस जास्त वाढवली. याचं कारण असं आहे
की शंकरराव चव्हाण हे मास लीडर कधी नव्हते. अत्यंत कडक शिस्तीचे ते राजकीय नेते होते. अशोक चव्हाणांचा मास बेस शंकररावपेक्षा पण जास्त आहे. आणि अशोकराव जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला जिल्ह्यातल्या 9च्या 9 आमदाराच्या जागा या काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या. त्याचं श्रेय फक्त आणि फक्त अशोक चव्हाणांनाच आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या बळावर जिल्ह्यातल्या सगळ्या विरोधकांना नामोहरम करत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा झेंडा सतत उंचावर ठेवलेला होता. मग तो जिल्हा परिषदेत असो, महापालिकेत असो किंवा इतर जिल्ह्यातल्या नगर परिषदांमध्ये असो. तर त्यांच्या इतका ताकदवर नेता आता काँग्रेसमध्ये आज तरी कोणी दृष्टीला दिसत नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सगळ्या विरोधकांना एकदम थंड करून ठेवलं होतं, तेवढी ताकद असलेला नेता आज काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या काळामध्ये भाजपची जी अवस्था होती, बोटावर मोजण्या इतके 2014 पूर्वी बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते भाजपजवळ असायचे, हीच अवस्था आता अशोकरावच भाजपमध्ये आल्यानं आणखीन काही वर्षामध्ये काँग्रेसची होऊ शकते. जर अशोकरावांनी काँग्रेसमध्ये असल्याप्रमाणे जर भाजपमध्ये सक्रिय काम केलं तर काँग्रेसची अवस्था जिल्ह्यामध्ये अशीच होऊ शकते.